Good morning, student. Welcome to e-learning program. आपण पाठीमागं पाहिलं पहा वेक्टरचं चॅप्टर आहे. या वेक्टर चॅप्टरमध्ये वेक्टरचे डेफिनेशन पाहिले, त्यानंतर वेक्टरचे टाईप पाहिले आणि त्यामध्ये पुढच्या पिरियडला आपण दोन वेक्टरचे ॲडिशन कसे घ्यायचे, जे ट्रायंगल लॉ आहे, त्यानंतर पॅरलोग्राम लॉ आहे. हे दोन लॉ आपण त्यामध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये काही थेरम पाहिले, तीन थेरम पाहिले आपण. थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर. तर थ्री वेक्टर्स कोप्लेनर केव्हा असतील तर त्यामधील वन वेक्टर इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर असेल तर दिस थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर. आपण तो थेरम पाहिलेला आहे. त्यानंतर थ्री वेक्टर्स कोप्लेनर, then there exists scalar x y z such that this is linear combination आहे x into a vector plus y into b vector plus z into c vector equal to 0. x y z not all 0. याच्या थेरम आहे. हे थेरम आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिले. ते थेरम 2 मार्कसाठी 3 मार्कसाठी तुम्हाला परीक्षेला विचारू शकता. आता पुढचा जो पॉइंट आहे पी पॉइंट जो आहे, जर स्पेसमध्ये असेल, थ्री डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये जर असेल, 3D मध्ये असेल, तर वेक्टर 3D मध्ये जर असेल तर कसं करायचं, तर आपण आजच्या लेक्चरला पाहूया. थ्री डायमेन्शनल that is 3D coordinate system. Any point in the plane is represented as a order pair AB, where A and B are distance of a point AB from y-axis and x-axis respectively. आपण प्लेनमध्ये पाहिलेलं आहे. प्लेनमध्ये जो पॉइंट आहे तो कसा रिप्रेझेंट करतो, तो ऑर्डर पेअर ए बी, आणि ए म्हणजेच काय तर डिस्टन्स आहे, ए बी म्हणजे डिस्टन्स ऑफ ए पॉइंट. त्या पॉइंटपासून वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस पर्यंत जे डिस्टन्स आहे ते ए आणि बी असणार आहे. हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. आता जर पॉइंट जर स्पेसमध्ये असेल, टू लोकेट द पॉइंट इन अ स्पेस, to locate these point in a space. तर फॉर एक्झाम्पल पहा, सी डायग्राम इथे आहे. पी पॉइंट जो आहे त्याचे कॉर्डिनेट एक्स वाय झेड, तो स्पेसमध्ये आहे, थ्री डायमेन्शनलमध्ये आहे. मग त्या पी पॉइंट जो आहे तो कसा रिप्रेझेंट करायचा पहा. मग फर्स्ट आता पी पॉइंट जो आहे, पी पॉइंट पासून वाय एक्स ओ वाय वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. त्यानंतर पी पॉइंट पासून वाय ओ झेड या प्लेनवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. त्यानंतर एक्स ओ झेड पी पॉइंट पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि ते जॉईन केले तर आपल्याला एक पॅरलल पीप मिळेल. पॅरलल पीप मिळाला. आता पहिला नंबर आहे the coordinates of points on the coordinate axis. coordinate axis वर त्याचे पॉइंट काय आहे. आता एक्स ॲक्सिस वर जो पॉइंट आहे कॅपिटल ए, त्यामध्ये एक्स ॲक्सिस वर जर असेल तर वाय आणि झेड काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच the point on x axis, y axis and z axis have the coordinates given by. x axis वर असणारे y आणि z 0 असेल म्हणजे एक पॉइंट असेल कॅपिटल ए x 0 0. त्यानंतर बी पॉइंट जो आहे y ॲक्सिस वरती, त्यावरती x कॉर्डिनेट आणि z कॉर्डिनेट 0 असणारे, म्हणून बी पॉइंट 0 y 0 आणि सी पॉइंट जो आहे झेड ॲक्सिसवर असणारे, म्हणून त्याचे कॉर्डिनेट असणारे एक्स कॉर्डिनेट 0, वाय कॉर्डिनेट 0 आणि झेड कॉर्डिनेट झेड असेल. तर जर
पी पॉईंट जर आहे, त्या पी पॉईंट जर एक्स ॲक्सिसवर असेल, वाय ॲक्सिसवर असेल, झेड ॲक्सिस असेल, तर त्याचे कोऑर्डिनेट काढते. सेकंड नंबर, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑन कोऑर्डिनेट प्लेन्स. आता हे जे प्लेन आहेत एक्स ओ वाय, या प्लेनवरती जो पॉईंट आहे यल पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट काय. तसंच वाय ओ झेड या प्लेनमध्ये जो पॉईंट आहे यम, त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत. त्यानंतर एक्स ओ झेड हा जो प्लेन आहे, या प्लेनवरती जो एन पॉईंट आहे, त्या एन पॉईंटचे कोऑर्डिनेट काय. मग पहा, द पॉइंट्स इन एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन अँड झेड एक्स प्लेन आर गिवन बाय यल पॉईंट एक्स वाय आणि 0, म्हणजेच एक्स वाय प्लेनवर असेल तर झेड कोऑर्डिनेट 0, एक्स आणि वाय असणारे एक्स वाय प्लेनवरती, एक्स आणि वाय असणारे झेड 0. तसंच वाय झेड वरती वाय आणि झेड असणार एक्स 0 असणार, म्हणजे एम पॉईंट 0 वाय झेड. आणि एन पॉईंट जो आहे तो कुठल्या झेड एक्स ॲक्सिसवरती, त्यामध्ये वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणून एन पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स 0 झेड. तर लक्षात ठेवा, फक्त हे पॉईंट जे आहे ते पॉईंट लक्षात ठेवा. थर्ड पॉईंट, द डिस्टन्स ऑफ पी पॉईंट एक्स वाय झेड फ्रॉम द कोऑर्डिनेट प्लेन्स. आता हा पी पॉईंट जो आहे, या पी पॉईंटचं एक्स वाय प्लेन पासून डिस्टन्स काय आहे, तसंच वाय झेड प्लेन पासून डिस्टन्स काय आहे, आणि एक्स झेड पासून डिस्टन्स काय आहे, हे कसं पहा. नंबर 1 आहे डिस्टन्स ऑफ पी पॉईंट फ्रॉम एक्स वाय प्लेन. डिस्टन्स ऑफ पी पॉईंट फ्रॉम एक्स वाय प्लेन, लेंथ किंवा मॉड पी एल, लेंथ पी एल, आणि ते असणारे झेड कोऑर्डिनेट. एक्स वाय प्लेन पासूनचं जे डिस्टन्स आहे तो झेड कोऑर्डिनेट, हे जे डिस्टन्स आहे ते झेड कोऑर्डिनेट. त्यानंतर लक्षात ठेवायचं, हे यावरती MCQ विचारू शकतात. एक्स वाय प्लेन पासून पी पॉईंटचं जे डिस्टन्स आहे ते आहे झेड कोऑर्डिनेट. एक्स वाय मध्ये झेड जो आहे ते डिस्टन्स असणार एक्स वाय मध्ये झेड. तसंच सेकंड, डिस्टन्स ऑफ पी पॉईंट फ्रॉम वाय झेड प्लेन. वाय झेड म्हणजे एक्स असणार आहे, प्लेन पीएम, पीएम ते काय असणार आहे, तर एक्स असणार आहे, लेंथ मॉड ऑफ एक्स डिस्टन्स. डिस्टन्स हे मॉडमध्ये लिहिलेले, डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणून जरी निगेटिव्ह आलं तर ते काय करायचं, पॉझिटिव्ह लिहायचं. आता थर्ड नंबर, डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स झेड प्लेन. एक्स झेड प्लेन म्हणजे पीएन, हे डिस्टन्स काय आहे, तर वाय कोऑर्डिनेट, म्हणजेच पीएन मॉड ऑफ पीएन इज इक्वल टू मॉड ऑफ वाय. हे जे फॉर्म्युले आहेत, तुम्हाला जर पी पॉईंट दिला तर तुम्हाला ते डिस्टन्स सांगता आलं पाहिजे. एक्स वाय प्लेन पासून डिस्टन्स काय आहे, वाय झेड प्लेन पासून डिस्टन्स काय आहे, एक्स झेड पासून डिस्टन्स काय आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एक्स वाय पासून जे डिस्टन्स असणार आहे ते झेड कोऑर्डिनेट, वाय झेड पासूनचं डिस्टन्स असणार आहे एक्स कोऑर्डिनेट, आणि एक्स झेड पासून डिस्टन्स असेल तर वाय कोऑर्डिनेट. त्यानंतर फोर्थ, डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट फ्रॉम ओरिजिन. पी पॉईंट पासून, ओरिजिन पासून पी पॉईंट पर्यंत जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं फाइंड करायचं. डिस्टन्स ऑफ पी पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड फ्रॉम द ओरिजिन इज इक्वल टू लेंथ ऑफ ओ पी, इथे ओ ए झालंय, लेंथ ऑफ ओ पी किंवा लेंथ ऑफ ओ ए इज इक्वल टू लेंथ ऑफ स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ ओ एल प्लस लेंथ ऑफ एल पी
इज इक्वल टू OL. OL म्हणजेच काय? OL. OA स्क्वेअर. OL म्हणजे काय? OA स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर प्लस ELP स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर प्लस OC स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. एवढंच लक्षात ठेवा. पी पॉईंट पासून ओरिजिन पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याचे जे कॉर्डिनेट एक्स वाय झेड असतील तर स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हे आलं पी पॉईंट पासून ओरिजिन पर्यंत किंवा ओरिजिन पासून पी पॉईंट पर्यंत डिस्टन्स. त्यानंतर 5 आहे डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इन दी प्लेन. दोन पॉइंट मधील जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं फाइंड करायचं? डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, ए पॉइंट x1 y1 z1 and b point x2 y2 z2 in the space is given by length AB is equal to square root of x1 minus x2 bracket square किंवा तुम्ही x2 minus x1 bracket square लिहिलं तरी चालेल. फक्त कुठला सुरुवातीला ठेवायचा ते लक्षात ठेवा. x1 minus x2 bracket square प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z1 मायनस z2 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा असं लिहिलं तरी चालेल. स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे आलं दोन पॉइंट मधील डिस्टन्स इन दी स्पेस मध्ये जर असतील तर. आता एक थेरम आहे. इफ A vector, B vector, C vector are three non-zero non-coplanar vectors. Three non-zero आहेत, non-coplanar vectors आहेत. Then any vector R vector in the space can be uniquely expressed as linear combination of A vector, B vector, C vector, that is R vector is equal to x into A vector plus y into B vector plus z into C vector. पहा, तर थेरमची स्टेटमेंट 4 मार्कसाठी विचारू शकता. ए बी सी वेक्टर आर थ्री नॉन झिरो नॉन कोप्लेनर वेक्टर्स. देन एनी वेक्टर आर वेक्टर इन अ स्पेस, कुठलाही स्पेस मधील आर वेक्टर इन अ स्पेस can be uniquely expressed as linear combination of three vectors A vector, B vector, C vector, that is R vector is equal to x into A vector plus y into B vector plus z into C vector. तर याचं प्रूफ लिहायचं आहे. आता एक डायग्राम आहे पहा. एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे. त्यानंतर OA वेक्टर इज इक्वल टू स्मॉल ए वेक्टर आहे, OB वेक्टर इज इक्वल टू स्मॉल बी वेक्टर आणि OC वेक्टर इक्वल टू स्मॉल सी वेक्टर. त्यानंतर पी पॉइंट आहे, त्याचे कॉर्डिनेट एक्स वाय झेड आहेत. पी पॉइंटचे कॉर्डिनेट काय आहेत? एक्स वाय झेड आहेत. त्यानंतर पी पॉइंट पासून ओरिजिन पर्यंतचा डिस्टन्स जे आहे ते स्मॉल आर वेक्टर किंवा ओपी वेक्टर इज इक्वल टू आर वेक्टर. आता ओए वेक्टर जे आहे, ओए वेक्टरचे डायरेक्शन ओ पासून ओ ए कडे असणार, ओबी वेक्टरचे डायरेक्शन ओ पासून बी कडे असणार, तसंच ओसी वेक्टर ओ पासून सी कडे असणार. त्यानंतर आता पी पॉइंट पासून काय करायचंय? एक्स वाय प्लेनवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, तो पॉइंट क्यू. तसंच पी पॉइंट पासून वाय झेड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, तो पॉइंट एम. आणि पी पॉइंट पासून एक्स झेड वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, तो पॉइंट एस. त्यानंतर काय केलं? हा आर पॉइंट एस पॉइंट पासून एक्स ॲक्सिस वर ड्रॉ केला, तो आर पॉइंट आणि क्यू पॉइंट हे जॉईन करायचं. त्यानंतर तसंच क्यू एल जॉईन करायचं आणि एस
एन हे जॉईन केलं तर आपल्याला एक पॅरललो पीप मिळणार आहे. तर ही डायग्राम व्यवस्थित काढा. आता पाहू प्रूफ. लेट पी पॉइंट एक्स वाय झेड बी एनी पॉइंट इन दिस स्पेस. पी पॉइंट जो आहे तो कशामध्ये आहे, स्पेसमध्ये आहे. अँड OA vector is equal to A vector, OB vector equal to B vector, OC vector equal to small c vector. Where A, B, C, A vector, B vector, C vector, the three non-coplanar vectors. Let R vector is equal to OP vector be any vector through the point P. R vector is equal to OP vector be any vector through the point P. Draw planes parallel to planes AOB, BOC and COA. या P पॉइंट मधून जाणारे काय केले, प्लेन ड्रॉ केले. मग आपल्याला काय मिळेल, कंप्लीट पॅरलेलोपिप मिळेल विथ OP ॲज इट्स डायगोनल. OP काय आहे, इट्स डायगोनल आहे. मग पुढे नाव OR वेक्टर हा OR वेक्टर अँड OA वेक्टर, OR वेक्टर अँड OA वेक्टर आर कोलिनियर और पॅरलल. तर काय कंडिशन, वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर. मग OR वेक्टर then there exists scalar x such that OR vector is equal to x into OA vector. X into OA vector. Therefore, x into OA vector is equal to A vector. Similarly, OL vector and OB vector are collinear. Then there exists a scalar y such that OL vector is equal to y into OB vector. Therefore, OB vector is equal to B vector. Therefore, y into B vector. Again, similarly, ON vector and OC vector are collinear. Then there exists a scalar z such that ON vector is equal to z into OC vector, that is z into C vector, where y and z are scalars. Now, by triangle law आपल्याला काय करायचंय, OP वेक्टर इज इक्वल टू फाइंड करायचंय. मग OP वेक्टर ची डायरेक्शन O पासून P कडे, त्यानंतर हा ON ची डायरेक्शन आहे O पासून N कडे, म्हणून M ची डायरेक्शन हे पॅरलल आहेत. ON वेक्टर, त्यानंतर LM वेक्टर, QP वेक्टर आणि RS वेक्टर पॅरलल आहेत, म्हणून त्यांची डायरेक्शन कशी असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे त्याची डायरेक्शन दाखवलेली. त्यानंतर हा OB वेक्टरचे डायरेक्शन आहे O कडून B कडे, म्हणून OL वेक्टर इज इक्वल डायरेक्शन दाखवली. तो पॅरल कशाचे आहे, RQ वेक्टरची, म्हणून त्याची डायरेक्शन दाखवली मी R पासून Q कडे, असे डायरेक्शन दाखवले. आता बाय युजिंग ट्रायंगल ला OP वेक्टर इज इक्वल टू किंवा OQ वेक्टर इज इक्वल टू, हा OQ वेक्टर इज इक्वल टू OR वेक्टर प्लस RQ वेक्टर बाय ट्रायंगल ला. Consider triangle ORQ. By triangle law, OR vector plus RQ vector is equal to OQ vector. That is, OQ vector is equal to OR vector plus RQ vector. Again, OR vector आणि RQ vector कशाशी पॅरलल आहे, तर OL ची पॅरलल आहे.
म्हणून RQ वेक्टर रिप्लेस बाय OL वेक्टर. Therefore OR vector plus OL vector, since RQ vector is equal to OL vector. RQ OR vector is equal to फाइंड केलेलं आहे आपण x into A वेक्टर प्लस आणि OL वेक्टर फाइंड केलेलं y into B. याला इक्वेशन नंबर दिलं 1. अगेन कन्सिडर ट्रायंगल OQP. Consider triangle OQP by using triangle law. OP vector is equal to, also by triangle law, triangle OQP. Therefore OP vector is equal to OQ vector plus QP vector. OQ vector plus QP vector, and QP vector is parallel to ON vector. QP vector is parallel to ON vector. Therefore OQ vector replaced by QN vector, ON vector. Therefore OR vector plus OL vector plus ON vector. QP वेक्टर का आहे, OQ वेक्टर आहे, OR वेक्टर प्लस OL वेक्टर, and QP वेक्टर is equal to ON वेक्टर. Since QP वेक्टर is equal to ON वेक्टर आणि OR वेक्टर म्हणजेच x into A वेक्टर, OL वेक्टर म्हणजेच y into B वेक्टर आणि ON वेक्टर म्हणजे Z into C. आणि आपल्याला OP वेक्टर म्हणजेच R वेक्टर आणि हेच प्रूव्ह करायचं होतं. R vector is equal to x into A vector plus y into B vector plus Z into C vector. आता हे झालं प्रूफ, परंतु युनिकनेस आपल्याला दाखवायचे. असे एक्स वाय झेड हे असे एकच नंबर आहेत की ही लिनियर कॉम्बिनेशन काय होते, युनिक एक्सप्रेस. त्यानंतर दॅट इज R vector is equal to OP vector is equal to x into A vector plus y into B vector plus Z into C vector is a linear combination of A vector, B vector, C vector. त्यानंतर युनिकनेस, लेट इफ पॉसिबल, आपण सपोज पॉसिबल म्हणू R vector is equal to x into A vector plus y into B vector plus Z into C vector is equal to x dash into A vector plus y dash into B vector plus Z dash into C vector. हे दोन लिनियर कॉम्बिनेशन जे आहे ते इक्वल आहे. सपोज x इज नॉट इक्वल टू x डॅश, आपण सपोज केलं x इज नॉट इक्वल टू x डॅश, मग देअरफोर हा काय केलं, राईट साईडचा टोटल टर्म जे आहे लेफ्ट साईडला घेतलं, मग x minus x dash into A vector plus y minus y dash into B vector plus z minus z dash into C vector equal to 0. And therefore x into A, x minus x dash into A vector is equal to, ह्या पुढच्या ज्या टर्म आहेत त्या राईट साईडला घेतल्या, मग मायनस y minus y1 y dash into B vector minus z into z dash into C vector. हा x मायनस एक्स डॅश राईट साईडला कसा आहे, लेफ्ट साईडला मल्टिप्लाय आहे, राईट साईडला घेतला डिवाइड होईल. देअरफॉर ए वेक्टर इज इक्वल टू y minus y dash divided by x minus x dash into b vector minus z dash divided by x minus x dash into c vector. A vector is a linear combination of other two vectors. Therefore, these three vectors are coplanar. A vector is a linear combination of B vector and C vector, and hence by theorem, A vector is coplanar with B vector and C vector, which is contradiction. A vector is coplanar with B vector and C vector. हे कशाशी, which is contradiction कशाशी, A vector, B vector, C vector आर कशा आहेत, नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहे, याच्याशी ते कशा आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे, विच इज कॉन्ट्रडिक्शन. देअरफॉर x इज इक्वल टू x डॅश. मग आपण जे सपोज केलं होतं x इज नॉट इक्वल टू x डॅश, परंतु हे दोन्ही नंबर कशा आहेत,
सेमच आहेत, इक्वलच आहे. म्हणून असे एक्सची जी व्हॅल्यू आहे, वायची जी व्हॅल्यू आहे, झेडची जी व्हॅल्यू आहे ती एकच असणार आहे. Similarly, we can prove y is equal to I dash and z is equal to z dash, and hence r vector is equal to x into a vector plus y into b vector plus z into c vector is unique. ही जी लिनियर कॉम्बिनेशन आहे ही कशी आहे? युनिक आहे. परीक्षेला 4 मार्कसाठी किंवा 3 मार्कसाठी थेरम विचारू शकतात. आता नोट पाहूया आपण. Representation of OP vector in terms of unit vector I cap, j cap, k cap. आता OP vector is equal to x into I vector plus y into j vector plus z into k vector. I cap, j cap, k cap काय आहेत? युनिट वेक्टर्स आहेत. आता याची मॅग्निट्यूड ऑफ OP vector is equal to OP vector is equal to magnitude of OP vector is equal to square root of x square plus y square plus z square. म्हणजे एखादा वेक्टर जर दिलेला असेल, टी पॉइंट जर स्पेसमध्ये दिलेला असेल, तर तो कसा रिप्रेझेंट करायचा? इन टर्म्स आय जे के मध्ये. तर OP वेक्टर इज इक्वल टू x इंटू आय वेक्टर प्लस y इंटू जे वेक्टर प्लस z इंटू के वेक्टर. आय कॅप, जे कॅप, के कॅप युनिट वेक्टर अलॉंग 3 कोऑर्डिनेट ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. त्याचे मॅग्निट्यूड कसे फाइंड करायचे? तर लेंथ ऑफ OP इज इक्वल टू किंवा मॅग्निट्यूड ऑफ OP वेक्टर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. त्यानंतर component from of R vector. If R vector is a position vector, that is PV, of point P with respect to O, then R vector is equal to x into I vector plus y into j x into I plus y into j plus z into k. तर R वेक्टर म्हणजेच काय? तर OP वेक्टर. In this representation, x, y, z are called components of R vector. हे जे रिप्रेझेंटेशन आहे त्यामध्ये एक्स वाय झेड जे आहे त्यांना काय म्हणायचं? कॉम्पोनंट्स ऑफ आर वेक्टर. आता वेक्टर जॉईनिंग टू पॉइंट्स, दोन पॉइंट जॉईन केल्यानंतर त्यामध्ये वेक्टर कसं लिहायचं? जॉईनिंग टू पॉइंट्स. लेट ओ बी ओरिजिन and A vector, B vector be position of A point and B point respectively. Then OA vector is equal to A vector, OB vector is equal to B vector. By triangle law, OA vector plus AB vector is equal to OB vector. Triangle OA vector plus AB vector is equal to OB vector. आता OA vector is equal to AB vector is equal to OB vector minus OA vector, that is B vector minus A vector. म्हणजे दोन पॉइंट दिलेले असेल त्यांचे पोझिशन वेक्टर दिलेले असेल A वेक्टर B वेक्टर, तर AB वेक्टर कसं लिहायचा? तर जो B वेक्टर मायनस A वेक्टर, AB वेक्टर. B सुरुवातीला जो टर्मिनल पॉइंट आहे तो टर्मिनल पॉइंट लिहायचा. B वेक्टर मायनस A वेक्टर. आता इफ कोऑर्डिनेट दिलेले असतील, इथे पोझिशन वेक्टर दिलेले असेल तर ए बी वेक्टर कसं लिहायचं? बी वेक्टर मायनस ए वेक्टर. आता जर कोऑर्डिनेट दिलेले असतील, इफ ए इज इक्वॅलंट टू x1 y1 z1 and b is equivalent to x2 y2 z2, then AB vector is equal to किंवा OA vector is equal to x1 into I plus y1 into j plus z1 into k. तसंच OB vector is equal to x2 into I plus y2 into j plus z2 into k. मग हे जे 2 पॉइंट वरून काय लिहिलं मी? OA वेक्टर लिहिला, OB वेक्टर. O म्हणजेच ओरिजिन, पोझिशन वेक्टर मध्ये लिहिलं. आता AB वेक्टर इज इक्वल टू OB वेक्टर मायनस OA वेक्टर. देअरफॉर OB वेक्टर माहिती आहे, OA वेक्टर माहिती आहे, ठेवलं, सबस्ट्रॅक्शन घेतलं,
आता x मायनस x1 इंटू आय वेक्टर प्लस y2 minus y1 into j vector plus z2 minus z1 into k vector ab vector. जर पोझिशन वेक्टर दिलेला असेल तर काय ab वेक्टर इज इक्वल टू b वेक्टर मायनस a वेक्टर, आणि जर पॉइंट दिलेले असतील, कोऑर्डिनेट दिलेले असतील, तर ab वेक्टर इज इक्वल टू x2 minus x1 into I vector plus y2 minus y1 into j vector plus z2 minus z1 into k vector. And आता त्याची मॅग्निट्यूड कशी फाइंड करायची, तर मॅग्निट्यूड ऑफ ए व्ही वेक्टर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर त्याची मॅग्निट्यूड फाइंड करायची. इन जनरल एनी नॉन झिरो वेक्टर ए इन अ स्पेस can be expressed uniquely as a linear combination of I vector, j vector, k vector, I cap, j cap, k cap. That is, a vector is equal to a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap, where a1, a2, a3 are scalars. Apply vector linear combination of I cap, j cap, k cap. आणि त्याची मॅग्निट्यूड कशी फाइंड करायची, देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. ए वेक्टर कसा एक्सप्रेस करायचा, तर लिनियर कॉम्बिनेशन ऑफ आय कॅप, जे कॅप, के कॅप, a1 प्लस a2 जे कॅप प्लस a3 के कॅप. आता a1, a2, a3 हे काय असतील, स्केलर असतील, आणि त्याची मॅग्निट्यूड कशी फाइंड करायची लक्षात ठेवा. आता काही नोट्स आहेत, त्या नोट पहा. पहिली नोट, इफ ए वेक्टर इज इक्वल टू a1i प्लस a2j प्लस a3k and b vector is equal to b1i plus b2j plus b3k, then a vector is equal to b vector. हे दोन वेक्टर आहेत. हे दोन वेक्टर केव्हा इक्वल, इफ आय चे कॉम्पोनंट इक्वल असणार, जे चे कॉम्पोनंट जे आहे ते इक्वल असणार, के चे कॉम्पोनंट ते काय असणार, इक्वल असणार. म्हणजे a1 इज इक्वल टू b1, a2 इज इक्वल टू b2 अँड a3 इज इक्वल टू b3. त्यानंतर त्यांची ॲडिशन कशी घ्यायची, ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल टू जे आयचे कॉम्पोनंटचे ॲडिशन, जेच्या कॉम्पोनंटचे ॲडिशन, केच्या कॉम्पोनंटचे ॲडिशन. a1 प्लस b1 इंटू आय प्लस a2 इंटू b2 इंटू जे प्लस a3 इंटू b3 इंटू के. थर्ड नंबर, इफ बी वेक्टर अँड ए वेक्टर आर कोलिनियर. आपण पाहिलेली दोन वेक्टर केव्हा कोलिनियर, तर वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर. बी वेक्टर इज इक्वल टू के टाइम्स ए वेक्टर, देन त्यांचे जे कॉम्पोनंट आहे ते कसे असणार, प्रोपोर्शनल असणार. b1 अपॉन a1 इज इक्वल टू b2 अपॉन a2 इज इक्वल टू b3 अपॉन a3. म्हणजेच टू वेक्टर्स आर पॅरलल असतील किंवा कोलिनियर असतील, तर त्यांचे जे कॉम्पोनंट आहेत ते कसे असतील, प्रोपोर्शनल असतील, आणि त्यांचा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय असणार, तर के असणार. फोर्थ नंबर, let a cap be unit vector along a non-zero vector A in a space, then unit vector a cap is equal to A vector divided by magnitude of A vector, that is a1i plus a2j plus a3k divided by square root of magnitude कशी, a1 square plus a2 square plus a3 square. 5 number, collinearity of 3 points, three distinct points, capital A, capital B, capital C, with position vector A vector, B vector, C vector small मध्ये respectively are collinear if. आता हे 3 पॉइंट कोलिनियर केव्हा असणार, तर if and only if there exists
there exist three non-zero scalars x, y, z such that x into a vector plus y into b vector plus z into c vector is equal to 0 vector. आणि ते जे स्केलर्स आहेत त्या स्केलरचे ॲडिशन काय आले पाहिजे, 0 आले पाहिजे. x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0. त्यानंतर को प्लॅनरिटी ऑफ 4 पॉइंट्स. 4 पॉइंट्स केव्हा को प्लॅनर असतात? 4 डिस्टिंक्ट पॉइंट कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी, नो 3 ऑफ विच आर कोलिनियर. त्यामधील कुठले तरी 3 कसे असले पाहिजे? नो 3 ऑफ विच आर कोलिनियर. त्यामधील जे 3 आहेत ते कसे नसले पाहिजे? कोलिनियर नसले पाहिजे. विथ पोझिशन वेक्टर ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर आणि डी वेक्टर रिस्पेक्टिव्हली आर कोप्लेनर if and only if there exist 4 scalars x, y, z and w, not all 0, such that x into a vector plus y into b vector plus z into c vector plus w into d vector is equal to 0 vector. आणि ते जे स्केलर्स आहेत त्या स्केलरचे ॲडिशन काय आले पाहिजे? 0. x प्लस वाय प्लस झेड प्लस डब्ल्यू इज इक्वल टू 0. त्यानंतर linearly independent vectors. 7. A set of non-zero vectors a vector, b vector, c vector is said to be linearly dependent if there exist scalars x, y, z, not all 0, such that x into a vector plus y into b vector plus z into c vector is equal to 0, such that a vector, b vector, c vector are coplanar. त्यानंतर 8 नंबर आहे linearly independent vector. A set of non-zero vectors a vector, b vector, c vectors is said to be linearly independent vectors if x into a vector plus y into b vector plus z into c vector equal to 0 and x is equal to y is equal to z is equal to 0. तर इथे कंडिशन आहे x, y, z ची व्हॅल्यू काय असणार? 0 असणार. मग काय म्हणायचे? 3 वेक्टर जे आहेत 3 वेक्टर्स आर कोप्लेनर. तर ही झाली थेरी. आता यानंतर जे याच्यावरती एक्झाम्पल आहे ते आपण पुढच्या तासाला पाहूया. आता थांबूया. थँक्यू.